बायकोला घेऊन ये म्हणून इकडे ओटी भरायला. मी आणि सौरभ. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. म्हणजेच मी सायली सावंत शेट्टे हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण भरपूर करा. तर आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजेच पंचमी. तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण स्कंदमातेचे पूजन करतो. पण नेमकी स्कंदमाता आहेत तरी कोण, तर घेऊया जाणून. तारकासूर नावाचा एक महापराक्रमी राक्षस होता. त्याने सर्व देवांना त्रस्त करून सोडले होते आणि स्वर्गातून बाहेरही काढले होते. तारकासुराला असे वरदान मिळाले होते की त्यांचा वध फक्त आणि फक्त शिवपुत्राच्या हातूनच होईल. तेव्हा भगवान शिव समाधीत असल्यामुळे त्याला असेही वाटत होते की तो आता अमर आहे. पण पुढे काही काळाने शिवा आणि पार्वतींचा विवाह संपन्न झाला आणि त्यांच्याच तेजातून एक दिव्य अग्नी प्रकट झाली. ही अग्नी अग्निदेव आणि गंगा यांनी सांभाळली. त्या तेजातून कार्तिकेय जन्मले. त्यांना स्कंद असे म्हटले जाते आणि त्यांनी तारकासुराचा वधही केला. त्यानंतर पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखू लागले. नवरात्रीत त्यांना हिरवी साडी परिधान करून सजवले जाते, कारण हिरवा रंग हा निसर्ग, ऊर्जा आणि संतुलनाचे प्रतीक आहे. तर स्कंदमाता या नावामागची एक छोटीशी कथा जी मला एका रीलमार्फत आणि यूट्यूबमार्फत समजली आणि तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. रेडी फायनली. आणि आज नवरात्रीचा आहे 5वा दिवस म्हणजेच पंचमी आणि आजचा कलर आहे हिरवा. ही साडी खरं तर ना आम्ही वज्रेश्वरीला गेलेलो तेव्हा तिथनं त्या ओटीमध्ये साड्या येतात ना, तर ही साडी मी घेऊन आलेली. तर ॲक्च्युली ही होती 9वारी साडी, तर मी ह्याची 6वारी करून घेतली. तिचं 6वारी अशी कट करून आणि फॉल बीडिंग वगैरे करून, तर ही खूप छान वाटते 6वारीमध्ये. आणि हा माझा ब्लाऊज जो मी जुगाड केला आहे की हा माझा ब्लाऊज आहे साखरपुड्याच्या साडीवरचा, तर तोच मी घातला आणि छान वाटतोय. म्हणजे वाटतच नाही आहे की काही मिसमॅच होत आहे वगैरे वगैरे. वाटत असेल तरी इतकं काही ठीक आहे, म्हणजे मला चांगलं वाटतं आहे बस. तर झाली आहे मी रेडी. आता आम्ही चाललो आहे गावदेवी मातेच्या मंदिरात आणि तिथनं आम्ही जाणार आहोत एका स्पेशल ठिकाणी म्हणजे सांगून टाकू का आताच. तर आज जाणार आहोत आम्ही पुरणपोळी घर इथे, आणि तिथे जस्ट बघायला की त्यांच्या काय काय वेगवेगळ्या डिशेस आहेत. आणि तिथे कालच मी बघितलं एवढी मोठी लिस्ट होती. म्हणजे पुरणपोळी घर असं पण काहीतरी बनू शकतं, म्हणजे वाव. म्हणजे मला कॉन्सेप्टच ही खूप आवडली. फार तर हा असे म्हणजे पर्टिक्युलर असं ह्याच्यात इतक्या व्हरायटी मी तरी नाही बघितल्या. तर पुरणपोळीमध्ये बऱ्याच त्यांनी व्हरायटीज ठेवलेल्या. तर काय काय व्हरायटी ठेवलेलं हे मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. आणि त्याच्या रेट्स वगैरे सगळं त्याची टेस्ट कशी आहे, काय कसं आहे, त्याचे मी रिव्ह्यूज माझ्या परीने मी द्यायचे प्रयत्न करेन. तर पूर्ण व्लॉग त्यासाठी नक्की बघायला लागेल. तर पहिले आधी जाऊया मंदिरात, कारण आज म्हणजे मला असं वाटतं की मी छान असं योग आला आहे की हिरवी साडी आणि मग आजच पुरणपोळी घर इथे पण जाण्याचं झालं आहे. तर हे प्रॉपर ट्रेडिशनल ऑथेंटिक असं सगळं झालेलं आहे. तर मला मजा येणार आहे खूप. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना मजा येईल पूर्ण बघताना. तर येस, कंटिन्यू व्लॉग बघत राहा. तर आता आलो आहे आम्ही आमच्या गावदेवीच्या मंदिरात. सौरभ. तर प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या वेळेला मी येते आईसोबत, आणि यावर्षी आता असा बदल आहे की मी आले सौरभसोबत, म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत आले आहे. तर चला घेऊया देवीचं दर्शन. आता आठवण काढली तुझी, तुमच्याच बिल्डिंगमध्ये आहे काय तिचं, आता मला आडनाव माहिती नाही. आता येईल ती पण आहे. मी एवढं तिला बोलणं होते सौरभला सांग, मनापासून आठवण काढली तुझी. आणि तेवढंच तू समोरून आला. त्या काकींनी असं डोक्याला, अरे तुला 100 वर्ष आयुष्य, तुला 100 वर्ष आयुष्य. मनापासून म्हणजे मनापासून आठ मारली आणि मनापासून आठवण काढली. तर आम्ही आलो मनातून तिकडं पोहोचलं. काकी पण खूप खुश झाले. या सौरभचा एक मित्र आहे केवल म्हणून, तर त्याच्या आई आहे. मी पण पहिल्यांदाच भेटते. काकी नमस्कार. काकींनी खरंच खूप मनापासून सौरभची आठवण काढली आणि त्यांनी सांगितलं की बायकोला घेऊन ये म्हणून. त्यांनी निरोप पोचवत होते आणि आम्ही आलो समोर. हे करतो ना व्हील पॉवर म्हणजे ते आपलं हे होऊन जाते. हा ओटीचा स्टॉल लावलाय काकींनी.
आम्हाला पण माहिती नव्हतं काकींचा इथे ओटीचा स्टॉल असतो. नव्हतं माहिती ना सौरभ? दरवर्षी असतो. त्याला माहितीये, आईला माहितीये. चला आता तुमच्याकडनं ओटी घेतो आम्ही. कोणाला पण ओटी घ्यायची असेल तर आमच्या काकींकडनं काकींकडनंच घ्या. या काकींकडनं. बाहेर गावदेवी माते की जय. जत्रा आणि नवरात्र. मोरया मंगलमूर्ती. मी आताच सांगितलं होतं मग सांगायचं ना. असं सांगितलं ना, दादाने सांगितलं जरा थांब म्हणून. काही बरा काकू तिकडनं तुम्ही पण बरा. हो मावशी ठेवा ना, देवीच्या समोर ठेवा हात. आम्ही गेलेलो आज पुरणपोळी घर इकडे, आणि पुरणपोळी काय होती म्हणजे पुरणपोळी, त्यांचा बेने डोसा अगदी म्हणजे तो तर डोसा तर भाई मला समजतच नाही. मी असा डोसा आयुष्यात कधी नाही खाल्ला. हा मी फर्स्ट टाइम खाल्ला. आणि मी आपल्या डोंबिवलीत असं काहीतरी ओपन झालंय जिथे ऑथेंटिक रिअल ओरिजिनल टेस्ट आहे. म्हणजे त्यांची छोट्यातली छोटी म्हणजे साध्यातली साधी चटणी किंवा मग काही आयटम असू देत, मग ते पुरणपोळी असू देत किंवा त्यांची ती कॉफी असू देत किंवा मग काही नमकीनचे आयटम्स असू देत, कुठेच काही असं मला वाटलं नाही की काहीतरी म्हणजे कुठेतरी सिमिलर. प्रत्येक गोष्टीची टेस्ट ही ऑथेंटिक आणि युनिक होती. तर ऑथेंटिक म्हणजे नेमकं काय, तर त्यांनी केळीच्या पाण्यावर ज्याप्रमाणे सर्व करून दिलं त्याच्यावरून मला एक आठवलं, जे त्याचे ओनर आहेत ना ते स्वतः प्रत्येक कस्टमरशी स्वतः जाऊन कम्युनिकेट करत होते आणि त्यांना विचारत होते की काय हे कसं आहे ते कसं आहे, आणि स्वतः सर्व करत होते. तर मला खूप छान वाटलं की एक ओनर आहे आणि अजिबात छोटा माणूस नाहीये तो, पण ते इतकं डाऊन टू अर्थ सगळ्यांशी वागत होते. इव्हन आमच्याशी त्यांनी येऊन स्वतः सर्व केलं, स्वतः त्यांनी आम्हाला डिशेस सजेस्ट केल्या की हे इथे खूप छान स्पेशालिटी आहे, किंवा मग प्रत्येक गोष्टीचं एक एक्सप्लेनेशन दिलं, प्रत्येक डिश कशी आहे, कशी बनवली जाते, किंवा मग कोणती बेस्ट आहे. सगळ्याच बेस्ट होत्या, पण त्यांच्यानुसार त्यांना जे माहिती होतं ते त्यांनी सजेस्ट केलं त्यांच्या परीने. आणि सगळ्यात मेन गोष्ट ते शार्क टँक मध्ये त्यांनी शार्क टँक मध्ये स्वतःची ब्रँडिंग केली आहे. आणि शार्क टँक वाल्यांचे रिव्ह्यूज जे आहेत त्यांनी स्वतः आम्हाला ती व्हिडिओ दाखवली. त्यांच्या पुरणपोळी घर हे इंस्टाग्राम चॅनल आहे त्यांचं, तर त्याच्यावर त्यांनी ती शार्क टँकची व्हिडिओ दाखवली आहे. तर जे जजेस होते त्यांचे रिव्ह्यूज वगैरे आम्ही ऐकले आणि आम्हाला वाव म्हणजे खरंच. आणि आम्हाला ते नंतर रिअलाइज झालं त्यांच्या प्रत्येक डिशेस टेस्ट केल्यानंतर की येस करेक्ट, म्हणजे हेच आमचं सुद्धा आमच्या पण मनातलं हेच मत आहे की वाव अमेझिंग आहेत सगळ्याच पदार्थांच्या टेस्ट. आणि अजून एक गोष्ट त्यांनी आम्हाला स्वतःहूनच सांगितली
की जेव्हा अंबानीच्या आता म्हणजे रिसेंट जे अनंत अंबानी यांचं लग्न झालं त्या लग्नामध्ये त्यांनी प्रत्येक बॉलिवूड किंवा जॉन सेना आणि जे पण हॉलिवूड बॉलिवूडचे जे कलाकार होते त्यांनी स्वतः त्यांना ह्या सगळ्या डिशेस सर्व केलेल्या आहेत. म्हणजे डोसा म्हणा, त्यांचं तिथे काउंटर होतं आणि त्यांनी स्वतः त्या सगळ्या डिशेस त्यांना सर्व केलेल्या आहेत. सो हा, जॉन सीनापासून सगळ्यांना म्हणजे बॉलिवूड ऍक्टर्स सगळ्यांना. सो अजिबात हे छोटी माणसं नाही आहेत आणि ही खूप मोठी माणसं आहेत. पण ती खूप सिम्प्लिसिटीने सगळ्यांशी बिहेव करत होते. तर मला ते खूप जास्त युनिक वाटतं. कारण मोठी माणसं असतात तर ते त्यांचं वेगळं एक असा ऑरा असतो. पण ह्यांच्याकडे बघून मला खूप जास्त रिलेट झालं आणि प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करत होता तो माणूस येऊन की म्हणजे इतका मोठा माणूस आहे. सो मला ती एक गोष्ट जास्त युनिक वाटली. टेस्ट प्रत्येक गोष्टीची खूप मस्तच होती. पण बिहेवियरने माणूस खूप मोठा बनतो. तर अशी तुपात भिजवून काढलेली पुरणपोळी आणि मस्त तो बॅने डोसा खाऊन मी तर जाम खुश झाले. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा पुरणपोळी घरला आणि तुमचे पण एक्सपिरियन्स शेअर करा. तोपर्यंत आता मी समाप्त करते हा व्लॉग आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तवसर देवा काळजी.